नमस्कार, आपल्या सगळ्यांचं मानसीज कुकिंग स्टोरीज मध्ये सहर्ष स्वागत आहे। तर आज आपण एक मोठा व्हिडिओ बनवायचा ऍक्च्युअली प्लॅन होता, पण तसं न करता खरं तर सांगायचं तर मला आज एक मोठी ऑर्डर आहे आणि त्याच्यामध्ये व्हेज पुलाव, पुरणपोळी, कुर्मा, कांदे आणि बटाटा भजी, त्यानंतर पुरणपोळी बरोबर जी आमटी दिली जाते कटाची आमटी ती, कोशिंबीर, तर इतके सगळे प्रकार करायचे आहेत आणि एवढं सगळं एका व्हिडिओमध्ये दाखवणं कठीण आहे। तर मी तुम्हाला काय करते, एक 3 पार्टमध्ये मी व्हिडिओ बनवणार आहे। तर पहिला असेल आपला पुरणपोळी आणि कटाची आमटी, नंतर असेल सेकंड पार्टमध्ये येईल पुलाव आणि कुर्मा, आणि थर्ड पार्टमध्ये येईल कोशिंबीर आणि भजी। तर हे तुम्ही नक्की तिन्ही पार्ट बघा, कारण की एक साथ बनवणं एवढा मोठा व्हिडिओ फार कठीण काम आहे। तरी पण मी जसं मला जमेल तसे मी व्हिडिओ बनवते। आणि लास्ट आपण जो एक मोदकांचा व्हिडिओ बनवला होता, शॉर्ट्स होते, पण आज त्या व्हिडिओला 2,87,000 व्ह्यूज आलेले आहेत आणि त्याचबरोबर माझे टोटल 10,000 व्ह्यूज व्हायला अगदी हार्डली 150-200 सबस्क्रायबर्स बाकी आहेत। तर इतका छान रिस्पॉन्स नंतर मी विचार केलाय की आता हा जो व्हिडिओ आहे हा आपण थोडासा मोठा करूया, कारण जे नवीन सबस्क्रायबर्स आपल्याला जॉईन झालेले आहेत त्याला पुन्हा एकदा आपले पुरणपोळीचा व्हिडिओ बघायला मिळेल। कारण लास्ट पुरणपोळीचा व्हिडिओ मला कमीत कमी 1 ते 1.5 लाख व्ह्यूज आले होते त्याला, आणि इतका छान मला त्याला प्रतिसाद मिळाला। पण आत्ताचा जो व्हिडिओ आहे पुरणपोळीचा, त्यामध्ये मी बारीक रवा वापरून पुरणपोळ्या करते। तर पुन्हा एकदा तुम्हाला नवीन काहीतरी बघायला मिळणार आहे। चला तर मग आपल्या मानसीच्या किचनमध्ये तुमचं हार्दिक 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 स्वागत आहे। तर इथे मी 2.5 ग्लास डाळ भिजत घातली होती, कमीत कमी 4 ते 5 तास। ही छान भिजल्यामुळे आता आपल्याला खूप कमी मेहनत पडणार आहे। आता यात मी पाणी घालून घेते। मी डिवाइड केली, 2 कुकरला लावली, कारण एकाच याच्यात लावली असती तर अति झाली असती ती, आणि मग सर्व पाणी पण बाहेर आलं असतं आणि अर्धी डाळ करपते वगैरे, म्हणून 2 भाग केले सरळ। यामध्ये मी पाणी घातलंय, त्यानंतर तेल घालून घेतलंय आणि थोडंसं तेल हातावर घेऊन झाकणाला लावलंय। थोडंसं शिटीमध्ये वगैरे पण टाकलं की जेणेकरून आपलं जे पाणी याचं बाहेर येतं ते येऊ नये म्हणून। तर ही अशी प्रोसिजर केल्यामुळे सगळं जे पाणी बाहेर येऊन आपला कुकर खराब होतो, गॅस खराब होतो, ते होत नाही। आता यात मी हळद घालून घेतली आहे आणि थोडंसं मीठही घालायचं आहे चवीला। कोणत्याही गोड पदार्थात थोडंसं मीठ असेल तर त्याला अजून चव त्याची वाढते। तर इथे मी आता कुकर बंद करून याच्या 4 ते 5 शिट्या करून घेणार आहे। इथे आता मी एका जाळीवर ही सगळी डाळ काढून घेणार आहे। आता मी काय केलं की दोन्ही कुकरची डाळ एकाच जाळीवर काढून घेतली आहे, आणि आपल्याला भांडी कमी करायची असतील, कारण की पुरण म्हटलं की खूप भांडी पडतात, तर आता मी काय करणार आहे, हे सगळं पाणी इथे निथळतंय, खाली दिसतंय तुम्हाला। ही सर्व डाळ मी ह्या मोठ्या कुकरमध्येच काढून घेणार आहे उकडलेली, आणि यातली थोडीशी डाळ मी बाजूला काढून ठेवणार आहे, आपल्याला कस्टमरला कटाची आमटी पण द्यायची आहे म्हणून। आणि बाकीची ही डाळ मी अशी मोडून घेणार आहे मॅशरने। ही मोडलेली असली की तुम्हाला फार इझी जातं काम। आणि आता ज्या ग्लासने मी डाळ मोजून घेतली होती त्याच ग्लासने गूळ घेणार आहे। तो कसा बघा, ऑलमोस्ट पाऊण ग्लास गूळ भरून घ्यायचा आहे आणि त्याच्यावर साखर टाकायची आहे। हे पहा, झालं एक। अजून एकदा आपण सेम प्रोसिजर करणार आहोत। या प्रमाणात तुम्ही जर पुरण शिजवलं तर अतिशय टेस्टी होतं पुरण। इथे साखर, हे झालं 2 आणि अर्ध। मी 2.5 पेले डाळ घेतली होती, म्हणून आपल्याला 2.5 पेले
गुळाचं प्रमाण घ्यायचंय. असा गूळ तुमचा कायम चिरलेला घरात असला की ऑर्डर आली म्हणा, किंवा म्हणजे जे ऑर्डर घेतात त्यांच्यासाठी मी सांगते, किंवा बाकीही घरामध्ये आपल्याला पटकन काय करायचं असेल तर गूळ असा चिरलेला नेहमी असावा, मग आपली कामं फास्ट होतात. हे सर्व आता व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे. मोडलेली डाळ आणि गूळ साखर हे छान आधी ढवळून घ्यायचं आणि नंतरच गॅस लावायचा. हे गरम असल्यामुळे लगेचच त्यात गूळ बऱ्यापैकी वितळतो. आता गॅस लावून घ्यायचा, म्हणजे काय होईल की आपली डाळ आहे ना मिक्स व्हायला, म्हणजे गूळ आणि साखर मिक्स व्हायला खूप छान मदत होते. यात मी आता जायफळ घालून घेणार आहे, कारण आपली डाळ बऱ्यापैकी आळत आलेली आहे. जायफळ आणि वेलची पावडर पण घालून घ्यायची आहे. हे सर्व आपल्या आवडीनुसार आपण घालू शकतो. आणि हे सर्व छान पुन्हा एकदा परतवून घ्यायचं आहे. थोडीशी डाळ अजून घालायची आहे, म्हणजे पाणी आळायचं आहे. आता जर यात बघा अजून थोडंसं व्हायला पाहिजे. इथे हा कालथा उभा राहतोय म्हणजे आपली डाळ शिजलेली आहे. इथे मी डाळ काढून घेते आणि आपल्याला असं वाटेल की पातळ आहे, पण ते ना थोड्या वेळात ती घट्ट होत जाते. आणि तुम्हाला एक छोटीशी टीप द्यायची आहे मला, की जर पुरण पातळ होत म्हणजे घट्ट होत नसेल, पातळच राहिलं असेल, तर आपण त्याच्यात एक अर्धा चमचा शिजत असतानाच बेकिंग सोडा घालायचा, म्हणजे आपलं पुरण लवकर आळतं. हे पहा, इथे मी असं आता पुरण करून घेते. सगळं मी मॅशरनीच करते, म्हणजे भांडी कमी पडतात, त्यातल्या त्यात आपलं सगळं होऊन जातं. आता इथे मी रवा भिजत घालते. 1 वाटी आपण इथे रवा घ्यायचा आहे. खरं तर प्रमाण असं आहे की 1 वाटी रव्याला अर्धी वाटी मैदा आणि पाव वाटी गव्हाचं पीठ हे घालून घ्यायचं आहे. पण यांना मैदा जास्त नको हवा होता आणि गव्हाचं पीठ हवं होतं, म्हणून मग मला थोडंसं या प्रकारे करावं लागलं. पण अशाही पोळ्या छान होतात, पण त्याचा रंग थोडा काळपट येतो. आणि जर तुम्ही रवा आणि मैदा घालून केला आणि फक्त थोडंसं बाइंडिंग पुरता गव्हाचं पीठ घातलं तर त्या पोळ्या खूप जास्त छान होतात. यात मी हळद घालून घेतली आहे. बाकी काहीही घालायचं नाही आहे. साध्या पाण्याने भिजवायचं आहे आपल्याला, म्हणजे रवा, मैदा आणि गव्हाचं पीठ, हळद यामध्ये आपण साध्या पाण्याने हे भिजवून घ्यायचं आहे. मीठ आत्ता घालायचं नाही आहे आपल्याला. रव्याच्या पोळ्या करताना नेहमी लक्षात ठेवा, मीठ आधी अजिबात घालायचं नाही. हे असं व्यवस्थित भिजवून घ्यायचं. थोडं सैलसरच भिजवायचं, अगदी घट्ट गोळा नाही भिजवायचा, म्हणजे थोडी मऊ कणिक भिजवायची. आता ही भिजवून झाल्यावर आपण एक कमीत कमी हिला अर्धा तास आहे ना झाकून ठेवून द्यायची आहे. छान अशी एकसारखी करून घ्यायची आणि मस्त तिला व्यवस्थित भिजली की अर्धा तास झाकून ठेवायचे. आत्ता ह्याला तेल वगैरे काहीच लावायचं नाही आहे, फक्त पाण्याने, म्हणजे पाण्यानेच भिजवायची आहे. बघा, हा असा गोळा झाला व्यवस्थित.
इथे मी हे झाकून ठेवते. आता एक साईडला आपण आमटीची तयारी करूया. इथे मी तेल घातले, फोडणीला जिरे मोहरी घालायचे आणि माझ्या आवडतं हिंग घालायला विसरायचं नाही. यामध्ये 4-5 लसणाच्या पाकळ्या ठेचून घालायच्या, कढीपत्ता घालायचा आणि कांदा घालायचा. हे सर्व छान परतवून घ्यायचं आणि त्यामध्ये टोमॅटोही घालून घ्यायचा. यात थोडंसं मीठ घालून घ्यायचं म्हणजे लगेच सर्व मऊ होईल. पुन्हा एकदा ढवळून घ्यायचंय. आता यामध्ये हळद, लाल मिरची पावडर, तिखट आपल्या आवडीनुसार घालायचंय. आणि आपण यात थोडीशी धणे पावडरही ॲड केली आहे. हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे. मी तुम्हाला मगाशी ॲक्च्युली दाखवायला विसरली की आपण जे पुरण केलं आणि तो कुकर होता त्याचं पाणी व्यवस्थित सगळं धुवून घ्यायचं आणि तेही आपण ह्या आमटीत यूज करायचं आहे. म्हणजे कुकरला जे लागलेलं असते सगळी डाळ किंवा गोड म्हणजे पुरण ते सर्व व्यवस्थित धुवून घ्यायचं. ते पाणीही या आमटीत वापरायचं. आधी आपण आमटीला पाणी काढलंच होतं डाळीचं उकडलेल्या. आता हे मी तळलं वाटण घालते. तळलं वाटण म्हणजे कांदा, खोबरं, धणे, काळी मिरी, लवंगा हे सर्व भाजून घ्यायचं आहे गॅसवर आणि नंतर त्याची बारीक अशी पेस्ट बनवायची आहे. ह्याला म्हणतात तळलं वाटण. तर हे वाटण घालून घेतलं आणि आता यामध्ये ही आपण जी डाळ बाजूला काढून ठेवली होती, डाळ आणि पुरणाचं म्हणजे याचं पाणी, ते सर्व मी एकत्र घालून घेते. हे पहा. आणि ती चण्याच्या डाळीचं जे पाणी निघतं त्यामुळे ती आमटी अशी घट्ट अशी होते छान. खूप सुंदर लागते ही आमटी. आता यामध्ये आपण सर्व हे पाणी धुवून वगैरे हे सगळं मिक्स करून छान हे तयार केले. आणि यामध्ये आता आपल्याला थोडे 2 कोकमाच्या फोडी घालायच्या आहेत कारण टोमॅटो तेवढासा आत्ता हल्ली आंबट तेवढे मिळत नाहीत म्हणून. आणि भरपूर कोथिंबीर घालायची आणि एक उकळी काढून छानपैकी आपली आमटी तयार. तर कशी वाटली आमटी सांगायला विसरू नका. आता ही आमटी आपण साईडला करून इथे आपण पोळ्या करायला घेऊया. किती छान रंग आलाय माहिती आहे आमटीला आणि इतकं मस्त अगदी सुगंध दरवळतोय ना आमटीचा. असं वाटतंय गरम गरम भात आणि खावं आमटी. तर आता आपण एका छोट्या प्लेटमध्ये पाणी, मीठ आणि तेल घालून घेतोय. ही तयारी आपण करतोय आपलं पीठ जे आपण भिजत घातलं होतं विदाऊट मीठ आणि तेल, त्याच्यासाठी आपण हे तयार केलंय. आता यामध्ये याच पाण्याने आपण तेल पाण्याचा हात घेऊन हे पीठ पुन्हा व्यवस्थित भिजवून घ्यायचंय आणि चांगलं आपटून त्याला असं तयार करायचंय जेणेकरून त्याला छान तार सुटली पाहिजे. आणि हे भिजवून झाल्यानंतर पण पुन्हा आपल्याला कमीत कमी अर्धा ते 1 तास ठेवायचं आहे जेणेकरून त्याला मस्त तार सुटेल आणि आपल्या पोळ्या अगदी खमंग खुसखुशीत होतील. सर्व पीठ भिजवण्यावर आहे. तर इथे आता हा गोळा छान असा भिजून तयार आहे. हे जितकं पाणी ते घेईल ना शोषून तेवढं घेऊ द्यायचं आणि छान गोळा भिजवायचा कारण रवा असल्यामुळे ते पाणी भरपूर शोषून घेतं आणि मला परात नेहमी क्लीन लागते.
अशी उगाचच खरकटी ठेवायची नाही, ती स्वच्छ करून घ्यायची. या गोळ्यांनीच आपण बाजूला लावून लावून अशी, कारण जितकी तुमची परात स्वच्छ, जेवढं तुमचं काम स्वच्छ, तेवढं तुम्हाला म्हणजे खूप छान वाटणार काम करायला. तशी खरकटी परात ठेवायची नाही. मी खूप लोकांना बघितलं आहे असं, म्हणजे ते पीठ लागलेलं असं घाण ठेवतात ना, ते छान नाही दिसत. आणि तसं ठेवू पण नाही असं म्हणतात. त्याचं कारण नाही मला माहिती, पण मला पहिल्यापासून सवय, मी अशी परात नेहमी क्लीन करून घेते. आता इथे हा गोळा एकसारखा करून याला वरना पुन्हा आपण थोडंसं तेल लावून झाकून ठेवणार आहे. तेल लावण्याचं कारण असं की चिरा पडणार नाही त्याच्यावर. हे पहा, मस्त आपला गोळा गोटा तयार झालेला आहे. आता हे आमचं सगळं जेवण वगैरे उरकल्यावर पोळ्या करायला घेतल्या. आणि इथे आता पोळी कशी करायची ती मी दाखवते. मला 25 एक पोळ्या द्यायच्या आहेत. पीठ इतकं छान झालंय, हे बघा, मस्त तार सुटली आहे. जेवढी पिठाला तार सुटेल तेवढी तुमची पोळी छान होणार आहे. असा गोळा करून घ्यायचा आहे. असे मी आधी गोळे करून घेते आणि थोडं 1 2 4 आहे ना पीठ घालून पुरणाचे तयारच करून ठेवायचे गोळे. म्हणजे मग आपल्याला पोळ्या करताना डिस्टर्ब होत नाही. किंवा आता अंदाजे 20-25 पोळ्या आहेत तर एक 5-5चा सेट बनवून घ्यायचा. म्हणजे मध्ये जर आपल्याला थोडीशी विश्रांती हवी असेल तर 5 पोळ्यांनंतर आपण आपली विश्रांती घेऊ शकतो. हे पहा, असे हे आपला गोळा भरून घ्यायचा आहे. पीठ एक्सिस असेल तर काढायचं आहे, पण इथे एक्सिस पीठ नव्हतं. हा व्यवस्थित झालेला आहे गोळा. हा तसा फ्लॅट करून घ्यायचा. थोडासा मैदा किंवा तांदळाच्या पिठामध्ये घोळवून घ्यायचा आणि हा असा फ्लॅट करायचा. भाकरीसारखं करायचं. पहिल्या याला हाताने करून घ्यायचं आहे. ऑलमोस्ट अर्धी पोळी आपण हातानेच करतो. हाताने करण्याचं कारण असं आहे की अशी हाताने थापल्यामुळे पुरण सगळीकडे पसरतं व्यवस्थित. उलटसुलट करून एकदा ते पसरवून घ्यायचं पुरण. उलट पण करायचं मध्येच, म्हणजे काय की अगदी व्यवस्थित होते मग पोळी. हे पहा, असं पुन्हा एकदा उलट करून घ्यायचे आणि लाटून घ्यायचे. तर इतक्या छान खुसखुशीत होतात ह्या पोळ्या. हे बघा, आता इथे माझी थोडीशी ही चिटकली, पण त्याला घाबरायचं नाही. ती व्यवस्थित रिपेअर होऊ शकते. हे पहा, है ना, म्हणजे असं बिलकुल घाबरायचं नाही, बिंदास करायचं. आणि ही पहिली पोळी आहे. पहिला डाव नेहमी देवाचा असतो. पण काही नाही, माझ्या पोळ्या छान झाल्या होत्या. थोडंसं हे एवढंच अगदी वाटलं मला पहिले स्टार्टिंगला, पण एकदा पहिल्या 1-2 पोळ्या त्रास पण होतो. आणि एकदा व्हायला लागलं, आपली भट्टी जमली की छान पोळ्या तयार होतात. तुम्ही याप्रमाणे करून बघा आणि मला कळवायला विसरू नका. तुम्हाला हा आवडला का व्हिडिओ, आणि तुम्हाला अशा पोळ्या जमल्या का, किंवा टेस्टला कशा लागल्या, हेही मला नक्की कळवा. असं आपल्याला वाटतं की पुरणपोळ्या करणं फार कठीण आहे वगैरे, पण एकदा तुम्हाला जमायला लागलं की मग खूपच मजा येते. इथे आपला तवा तापलेला आहे. त्याच्यावर आता तेल घालून घेणार आहे मी. पहिले 1-2 पोळ्या होईपर्यंत त्याचे खूप लाड करावे लागतात, कुरवाळावं लागतं. मग एकदा तव्याची पण भट्टी जमली की छान पोळ्या व्हायला लागतात.
त्यामुळे अगदी बिनधास्त करायचं. ते मी आता ही पोळी घालून घेतली. हिला वरूनही तेल लावायचं आणि हां, रव्याच्या पोळ्यांना तूप लावायचं नाही तर तेल लावायचं. हे नेहमी लक्षात ठेवा. आपण जे बाकीच्या गव्हाच्या किंवा मैद्याच्या करतो त्याला आपण तूप लावतो, पण या पोळ्यांना तेल लावायचं. मस्त अशी आपल्या पोळीला रंग आलेला आहे आणि आता मी हे उलटून घेणार आहे. पुरण सुद्धा अगदी व्यवस्थित मी दणदणीत भरलंय बघा, है ना. किती छान झाली आहे बघा पोळी. एक पोळी खाल्ली की मन आणि पोट दोन्ही भरलं पाहिजे. आणि आता आपली इथे ही पोळी पूर्णपणे तयार झालेली आहे. हे पहा, है ना छान. तर या माझ्या अशा इथे 20-25 पोळ्या तयार झालेल्या आहेत आणि आता ह्या मी सगळ्या पॅकिंग करून पोचवणार आहे. हाय गाईज, तर कशी वाटली आजची तुम्हाला ऑर्डर माझी. आता मी ही ऑर्डर 3 पार्टमध्ये दाखवणार आहे. मला कस्टमरचा मेसेज पण खूप छान आला. त्यांना पुरणपोळ्या तर भयंकर आवडल्या आणि जेवण त्यांच्या ग्रुपला फार आवडलं. एक साधारण 10 ते 12 लोकांचं जेवण मी केलं होतं आणि हीच माझी पोचपावती आहे की कस्टमरला समोरून जेवण आवडतं आणि ते जेव्हा आपल्याला मेसेज करतात त्यावेळेस जो आनंद असतो तो कुठच्याही काय म्हणतात पैशात मोजता येणार नाही किंवा काही नाही. त्याचं जे सुख आणि म्हणजे जो आनंद असतो ना तो माझ्या लेखी खूप मोठा आहे. म्हणजे मी ते पैशामध्ये तो ही जी आपली आजची ऑर्डर झाली ही मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे 3 पार्टमध्ये दाखवणार आहे. तर पहिला आपला पुरणपोळीचा तो तुम्ही बघितलाच आता. सेकंड पार्ट असेल तो पुलाव आणि भाजी आणि थर्ड पार्टची साईड डिशेस होत्या म्हणजे कांदा भाजी, बटाटा भाजी आणि कोशिंबीर वगैरे. तर असे 3 पार्ट आहेत. तुम्ही नक्की बघा. भरभरून लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. वेळ जाते. माणसं असू दे 10-12 त्याच्याबद्दल काही नाही. 10 माणसं असो किंवा 50 माणसं असो, जेवण करायला वेळ तेवढाच लागणार आहे. त्याचं कारण असं की जी ऑर्डर कालची मला मिळालेली होती ती थोडीशी म्हणजे पुरणपोळ्या, पुलाव, कुर्मा असं वेगळं वेगळं होतं. एक आपल्याकडे एक पद्धत असते की यासोबत हे खाल्लं जातं. तर ऍक्च्युली माझ्या ज्या क्लायंट आहेत खरं तर त्या माझ्या टीचरच आहेत. मला त्या 7वी 8वीला हिंदी शिकवायला वगैरे होत्या. तर त्यांनी ज्या मला प्रकारे ऑर्डर दिली मी त्यांना कन्व्हिन्स करू शकले नाही कारण रिलेशन मध्ये येतं गुरु शिष्याचं. तर मी त्यांना कन्व्हिन्स करू शकले नाही की मॅडम तुम्ही हे घ्या, हे घ्या, हे घ्या. त्यांना जे हवं होतं ते मी त्यांना बनवून दिलं आणि मग ते थोडंसं आडनिडं होती ऑर्डर कालची. तर मला तेवढं म्हणजे पुरणपोळ्या पण आपल्या झाल्या पाहिजेत आणि कुर्मा आणि आमटी मी आधी बनवून घेतली म्हणा, पण भजी किंवा पुलाव हा गरमच हवाय. तर दोन्ही एवढं म्हणजे शफलिंग होत होतं आणि एवढी धावपळ होत होती. पण त्या ह्याच्यात आम्ही सगळं मॅनेज केलं आणि टाइम टू टाइम त्यांना 8-8:30ला ऑर्डर जशी हवी होती तशी मी त्यांची पोस्ती केलेली आहे. अर्थात ती पोस्ती करण्याचं काम माझे मिस्टर खरंच खूप मोठा महत्वाचा त्यांचा एक हा भाग असतो की काही वस्तू माझ्या संपल्या तर पटकन ते अवेलेबल करणं आणि माझ्या ऑर्डर पोहोचवणं. ह्या 2 गोष्टी पण फार महत्वाच्या आहेत आणि ते मला नेहमीच देवासारखे पाठीशी उभे राहतात. म्हणते ना मी नेहमीच की स्वामी माझ्या पाठीशी आहे. त्याच प्रकारे माझा नवराही माझ्या तेवढ्याच ताकदीने पाठीशी उभा असतो आणि त्यामुळेच मी एवढ्या ऑर्डर्स करू शकते आणि भरभरून मी तुमच्यासाठी शूट करून तेवढ्याच गोंधळात मला शूट करून तुम्हाला ह्या सगळ्या ऑर्डर्स मी कशा पूर्ण करते हेही दाखवायचं असतं. कधी कधी कॅमेरा ऑन करायचा राहून जातो गडबडीत किंवा काय, तर ते तुम्ही मला समजून. आणि लाईकची मी आतुरतेने वाट बघते कारण तुम्ही मायबाप प्रेक्षक जेव्हा आम्हाला ही पावती द्याल, लाईक करून पावती द्याल किंवा मेसेजेस कराल, हीच आमच्यासाठी कमाई असते मोठी. तर बघा चला मानसीज कुकिंग स्टोरीज
आणि तुम्हाला काय काय डिश बघायला आवडतील हे मला नक्की 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 कळवा। आणि मी तुमच्या सर्वांचे धन्यवाद मानते। तसंच आता मी रजा घेते कारण की मला जरा बाहेर जायचं आहे, त्याची मला तयारी करायची आहे त्यासाठी। तर भेटूया आपण पुढच्या भागामध्ये। धन्यवाद।